नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर महिलांनी आता हल्लाबोल केलेला आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात चाकूर पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरताना दिसून येत आहे. अशी तक्रार घेऊन या ठिकाणी काही महिला आलेल्या आहेत. या महिलांचं म्हणणं काय आहे, नेमकी तक्रार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. पाहूया की त्यांचं मत काय आहे, ते या ठिकाणी काय व्यथा कशा प्रकारे मांडत आहेत. अजिबाई, काय होतंय गावामध्ये, किती लोक दारू पितात आणि किती लोकांचा व्यवसाय आहे? चाराने लोक बघा चांगले नाही, चाराने लोक दारू पिणार आणि चाराने बाराने लोक उग बघणार. प्रत्येक लोकाला धोंडे दगड नवऱ्याने इथून नाश करून बायच्या अंगावर 18 रोजचे ओळा बुजणार. बघा तुम्ही ह्यांच्या अजून अंगावर ओळ सगळ्याच्या बायलिकी आहेत तुमच्या. असं करायचंच नाही. पाया पडा गेलं घरात की झिंजा धरून ते बाई घराच्या बाहेर काढवले. आम्हाला तुमच्या नवऱ्याला यम सांगलं नका म्हणलं ते बाई. साहेबाईला सांगा गेलं 1000 बरे आम्ही अर्ज दिला तर साहेब लोक बंद करायला तयार नाहीत. कशा पायी काय एखादी माणसं मेला शेतात का त्यांनी माती करायला आमची. माझ्या घरावर धोंड्यात 3 रोज झाला माझ्या नवरा घालायला विचारला गावातल्या माणसावाली. रात्री माझी लेकरं तेवढा निघून आल्या येऊन माझा पोरगा सांगायला माझ्या बापाला दारू देऊ नको तर तुझ्या बापाला आम्ही घरला ये म्हणून का म्हणल्यात. बायचा झिंजा धरून वडायला ती बाई बाहेर तुझ्या आधी घराच्या बाहेर आमच्या घरात यायचं नाही म्हणून. कोण आहे ती बाई? ती दारू विकणारी बाई. काय नाव तिचं? तिचं नाव सुजिता संग्राम तिकटे. तुम्ही कोणत्या गावच्या? कलकुटी. किती दिवसापासून तुमच्या गावामध्ये दारू विकली? सांगून सांगून कटाळा येऊन गेला. सांगून सांगून कटाळा येऊन चालाय तर बंद करणार. 3 वेळा चालतो पोलीस स्टेशनला. आम्ही येऊन टेकलो की इथून लगेच फोन जाते तुमच्या गावच्या बायाला ते दारू बंदी पाहिजे. कशाबद्दल? लगेच दारू तिथली लगेच पार्सल. मग कसं करणार तुम्हीच सांगा. ह्या बाईचा नवरा निरमा पुढं खोबऱ्याचं तेल बाटल्या आणलेल्या बाजारातून. डाळी ह्या बाईचा नवरा कुठे किती सहिता बाई ह्या बाईचा नवरा डाळी इकून दारू पिते. कसं करावं लागत डाळी. आज तिच्या घरी खुट्टीला तांदूळ होते अडकावर. तुला तर माणसाने नेऊन दिलेले. एवढं लेकरू आहे माझ्या चुलत भावाचं. त्या लेकरानं म्हणलं आबाई म्हणलं 5 वाजल्यापासून लोक दारू पितात म्हणले. मी म्हणले आता पोलिसाला बोलतीस का माहीच म्हणले तर लेकरू घेऊन पळून गेलं. पोलीस म्हणले कसं करणार तुम्ही सांगा भाऊ. आता निर्णय कोणता आता ह्या दारूवर? 11 वर्ष झाली तिनं घर बांधले दारू काय तुमचं नाव काय आहे? माझं नाव सविता आहे. काय तुमचा पती काय करतो? काय लागल ते काम करते, दारू पिऊन येते, भांडणं करते. घरात काय मालटाला असला की ती विकते आणि दारू पिऊन येते आणि घरी येऊन मारहाण करते तुम्हाला. आतापर्यंत काही कोणी दखल घेतली? कुणीच दखल नाही. आज तो म्हणलो की आम्ही 3 वेळेस आलतो पोलीस स्टेशनला. 3 वेळेस आलो आम्ही. 3 वेळेस आलतो. ती आता बाईला नोकरी लागल्या. ती अंगणवाडीची शिक्षिका आहे. तिला घेऊन आलतो. तिचा नवरा पहिला दारू पित होता. आता पिरवला का नाही की तिने मोडाला येऊन राहिले, तिने शेतामध्ये येऊन राहिल्या नवऱ्या पाहिजे तर तिने दारू पिल्या. कारण तिने बी म्हणले असते आली असती तिनं बरी नव्हती असती ना आमच्याजवळ. काय व्यथा आहे तुमची? दररोज दारू पिते, किरकिर करते, भांडणं करते. सामान जे किराणा आणले ते दारूवाल्याचे ते करते, आणून देते. दारूवाल्याचे त्याने घेऊन दारू विचारलं तर तुझ्याकडे नवऱ्याला ये म्हणले काही तर म्हणजे असं म्हणते. मला एके दिवशी धरून जिंजा धरून ओढली. मी काय करणार? इथं काय रडापडी करायलीस का? तुझं कोणी मेले का म्हणली? इथं काय म्हणणार? आज काय म्हणली तिने तुम्हाला सांगते आजची गोष्ट. मी म्हणले हिच्या घरात दारू हिला बाहेर काढा तर काय म्हणली गेल्या औषध दरोजाला माझी काय दारू बंद करायला लाव ग. धाब्यावरली दारू बंद करा की. सुटता सवाल तिनं. हेच गोष्ट बरं मी बंद तर करते का बरं त्याला बोलू तर हे नाही काय नाही. माझी कसं काय दारू बंद करता ग? त्या सत्याची दारू बंद करा की अशी म्हणली. तुमच्याकडे नवऱ्याला मी म्हणले ह्याच्या इलाक्यात ती दारू नाही. तू गावातली बंद कर की. तू गावाच्या बाहेरची कशाला बंद करायला साधी?
गावचे कशाला वाटप धाबे आहेत का आजूबाजूला? करायचे? 2 धाबे आहेत, 2 दारू आहे. भाऊ तिथं काहीच नाही, नाश्ता नाही, फराळ नाही, जेवण नाही, खावं नाही, काहीच नाही. झार येत पाण्याचा भरून आणि 3-4 टेबल आहेत. प्रत्येक टेबला कुण्या बी टायमाला जाते दारूला माणसं घडते का नाही बघा. कोणत्या बी टायमाला जावं दारूला माणसं घटणार कुण्या बी टायमाला जावा, रात्री जावा, सकाळला जावा, झुंझुरक्या जावा, पहाटे जावा, या टायमिंगला दारू भेटणार तिथं. हिच्या इथं बी पहाटे 4 वाजल्यापासून लोक राहतात दारामध्ये. रातभर असं आहे आमचं घर, आम्हाला त्रास दुनियाचा आहे. आल्याला दारू पिणार, त्यांच्या बाजूला घर आहे तुझ्या बाजूला आहे, येणार माझ्या दारातच लोळणार. तुझ्या बापाचा आहे का पूल मध्ये सरकाराचा आहे, तुझ्या दारी बसलाव का? आम्ही मरा का आमच्या सुना बाळाला आमचं घरी कोणतर पिदाडी काय म्हणाल म्हणून काम धंदा सोडून बसालो आम्ही घरी. ही पद्धत आहे कलकुटीची बघा. या महिलांचं जर आपण मत जाणून घेतलं तर निश्चितपणे हे दिसतंय की पहाटे 4 वाजल्यापासून हे अवैध दारूचे ठेले चालू होतात आणि रात्रभर हे चालतात. आणि अशा प्रकारे जर गावामध्ये देशी दारू विक्री केली जात असेल तर निश्चितपणे इथली पिढी ही व्यसनाधीन होणार की नाही हा प्रश्न या ठिकाणी या महिलांच्या मनामध्ये आहे. अनेक महिलांचे पती हे दारू पिऊन घरी धिंगाणा करतात, मारझोड करतात आणि इथल्या महिलांना या प्रत्येक अन्याय अत्याचाराला सहन करावं लागतं ही त्यांची व्यथा आहे. निश्चितपणे या ठिकाणची दारू बंद करण्यासाठी प्रशासन यशस्वी ठरतं का हे पाहणं गरजेचं आहे. कलकुटी गावातील महिलांचा अवैध दारू संदर्भाने तीव्र रोष आहे आणि यापूर्वी सुद्धा आम्हाला तोंडी सांगितलं होतं, परंतु आज रोजी आम्ही आमचे PSI आणि अंमलदार पाठवून दारूची कारवाई केलेली आहे. घटनेचे गंभीर रूपाने यापुढे आम्ही वारंवार कारवाई करून जर त्याच्यावर पाबंद होत नसेल तर आम्ही प्रतिबंधक कारवाई करून पूर्णपणे दारूबंदीचं आम्ही समूह उच्चाटन करू. कुणाकुणावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? तर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक धाब्यावर एक दारू भेटलेली आहे आणि गावातल्या एका गावातल्या महिलांनी दारू पकडली होती. असे 2 गुन्हे वेगवेगळे कलकुटीचे दाखल आहेत. यासोबतच आज वरिष्ठांच्या आदेशानुसार मास रेडचं सुद्धा आयोजन होतं. इतर गुन्हे सुद्धा एक 7 गुन्हे आतापर्यंत दारूची आज रोजीच्या तारखेत दाखल झालेले आहेत. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.